स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा अशीच स्वामी चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो अशीच स्वामी चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. श्री स्वामी समर्थांचा आज एक नवीन अनुभव आलेला आहे आणि हा अनुभव मुंबईवरून मेघना ताईंचा अनुभव आहे. सर्वच जण भक्ती करतात असं नसतं. ज्यावेळेस त्यांना कोणत्या तरी प्रकारचा विश्वास पटतो त्यानंतरच भक्तीला सुरुवात करतात आणि आताच्या युगामध्ये तर प्रत्येकाला प्रूफ हवा असतो. त्यामुळे कोणीही सहजासहजी कोणत्याही देवावरती पटकन विश्वास ठेवत नाही. त्यासाठी देवाला देखील त्यांना काहीतरी प्रचिती द्यावी लागते. त्याबरोबरच खूप काही अशी लोक देखील आहेत की ती ईश्वरांच्या चरणी आपला देह अर्पण करतात, ईश्वरांची खूप सेवा करतात आणि त्यानंतर त्यांना देवाची प्रचिती येते. परंतु सर्वच जण देवावर लगेचच विश्वास ठेवत नाहीत. तसाच आजचा हा अनुभव आहे. या मेघनाताईंना सुद्धा देवावर विश्वास नव्हता. मग चला तर आपण त्यांच्याच तोंडून ऐकूया त्यांना आलेला श्री स्वामी समर्थांचा अनुभव. चला तर मग सुरुवात करूया. सर्वांना नमस्कार. मी मेघना आणि मी मुंबईची राहणारी. मला माझा अनुभव तुमच्याबरोबर शेअर करताना खूप आनंद होत आहे. माझ्या घरामध्ये माझे वडील हे श्री दत्त गुरूंचे सेवेकरी होते. आमच्या घरामध्ये फक्त श्री दत्त गुरूंचीच सेवा होत होती. परंतु आम्हाला काहीही त्याबद्दल माहीत नव्हते. कारण लहानपणापासून शाळा झाले की कॉलेज, त्याबरोबरच माझी लहानपणापासूनच परवरिश ही खूप लाडामध्ये झालेली होती. एखादी गोष्ट मागितली की पटकन माझ्या हातामध्ये हाजीर होत होती. कधी तर मला आठवतसुद्धा नाही की मी कधी रडले होते. एवढे मी आईवडिलाच्या घरी लाडामध्ये वाढले होते. कधी तर मला असं वाटायचं की माझं नशीब किती चांगलं आहे की मला माझे आई वडील कधीसुद्धा दुखवत नाहीत. मी एखादी गोष्ट मागावी आणि वडिलांनी मला देऊ नये असे कधीच होत नव्हते. माझ्या घरामधील आई वडील, आजी आजोबा, माझे बहीण भाऊ सर्वच माझ्या जीवापाड प्रेम करत होते आणि मी घरातील सर्वात लहान असल्यामुळे सर्वांच्यावर माझ्यावर जीव ओवाळून टाकत होते. लहानपणापासूनच लाडात वाढल्यामुळे मला कशाचाही समज देखील नव्हता. कॉलेज लाईन चालू झाल्यावर माझ्या एका मैत्रिणीचा बिझनेस होता आणि मला देखील वाटलं की मी देखील एक बिझनेस टाकावा. त्यामुळे मी माझा स्वतःचा बिझनेस चालू करायला वडिलांकडे पैसे मागितले आणि त्यांनी पटकन मला पैसे दिले. आणि खरं सांगायचं म्हटलं तर माझा बिझनेस हा कॉलेज लाईफ म्हणजे 11वीतच चालू झाला होता. परंतु सुरुवातीला एवढा काही फायदा होत नव्हता. परंतु ज्यावेळेस मी 12वीला गेले त्यावेळेस माझा बिझनेस खूप चांगल्या पद्धतीने चालू लागला होता. त्यामुळे माझ्या घरातील माझ्यावर अजूनच खुश होत होते आणि त्याहूनही पहिल्यापेक्षा जास्त माझा लाड अजूनच वाढला होता. माझा बिझनेस आणि माझा फायदा देखील खूप होऊ लागला होता आणि नेमकं त्याच वर्षी म्हणजे माझ्या वयाच्या 19व्या वर्षी मला एका मुलावर प्रेम झाले. तसा विचार करायचा म्हटलं तर मुलगा देखील गव्हर्नमेंट जॉबला होता आणि त्याबरोबरच माझा बिझनेस देखील चांगल्या प्रकारे चालत होता. त्यामुळे आम्ही दोघेही सुखी संसार करू शकत होतो, सुखी जीवन जगू शकत होतो. त्याबरोबरच आमच्या दोघांचे विचार देखील खूप जुळत होते. आम्ही काही महिने आमच्या रिलेशनशिपला दिले. त्यानंतर आम्ही दोघांनी लग्न करायचे ठरवले. परंतु एक अडचण होती, कारण तो मुलगा हा इतर समाजाचा होता आणि मुलगा इतर जातीचा असल्यामुळे वडील लग्नाला नकारच देणार होते. हे मला देखील माहीत होते. परंतु मला त्याच मुलाशी लग्न करायचे होते. म्हणून आम्ही दोघांनी ठरवलं की आता पळून जाऊन लग्न करायचं. त्यानंतर आम्ही दोघांनी कोर्ट मॅरेज केलं. त्यामुळे माझ्या माहेरचे माझे आई वडील, बहीण भाऊ सर्वजण माझ्यावर रागावले. माझ्याशी कोणीही बोलेनासे झाले. परंतु त्यांचा कोणताही विचार न करता मी माझ्या पतीसोबत त्यांच्या घरी गेले. माझा बिझनेस हा माझ्या नावावरती होता. त्यामुळे तो बिझनेस मी अजूनही हँडल करत होते. त्यानंतर माझ्या आईवडिलांनी माझ्याशी बोलणं बंद केलं. कारण साहजिकच होतं की दुसऱ्या जातीच्या मुलाशी लग्न केल्यामुळे सर्वजण माझ्यावर रागावले होते. लग्न होऊन सासरी गेल्यानंतर माझ्या घरामध्ये माझे सासू सासरे, माझे मिस्टर आणि आम्ही 4 जणांचंच आमचं कुटुंब होतं.
माझ्या 2 नंदा होत्या, परंतु त्या देखील नांदायला गेल्या होत्या. त्यांचं देखील अगोदरच लग्न झालं होतं, त्यामुळे माझ्या घरामध्ये आम्ही 4 जणच राहत होतो. घरातील संपूर्ण कामे करून मी माझा बिझनेस चांगल्या पद्धतीने हँडल करत होते. त्याबरोबरच माझे मिस्टर हे गव्हर्नमेंट जॉबला असल्यामुळे देखील घरामध्ये पैशापाण्याची अजिबात सुद्धा कमी नव्हती आणि माझ्या घरातील सासू सासरे हे माझ्यावर खूप प्रेम करत होते. ते मला खूप आपुलकीने आणि प्रेमाने वागवत होते. त्यामुळे मला देखील कधी-कधी असं वाटायचं की मी खूप नशीबवान आहे. कारण आई-वडिलांच्या घरी मी लाडानेच मोठी झाली. त्यानंतर माझे सासू सासरे देखील आई-वडिलांप्रमाणेच माझा लाड करत होते. माझ्या आई-वडिलांमध्ये आणि माझ्या सासू-सासऱ्यामध्ये कोणत्याही प्रकारचं अंतर नव्हतं. माझ्या आई-वडिलांचा जसा स्वभाव होता, तसाच माझ्या सासू-सासऱ्यांचा देखील स्वभाव होता. असेच काही दिवस आनंदाने गेले. त्यातच मी प्रेग्नेंट राहिले आणि मला प्रेग्नेंट राहून 3-4 महिने झाले. त्यानंतर काय झाले कुणास ठाऊक, पण माझ्या मिस्टरांवरती कशाचा तरी आळ आला आणि त्यांना जॉबवरून काढून टाकलं आणि आता ते घरीच राहिले. कामधंदा नसल्यामुळे त्यांची देखील चिडचिड हळूहळू वाढू लागली होती. त्याबरोबरच मी प्रेग्नेंट होते. घरातील कामं आणि माझा बिझनेस मी पाहत होते, परंतु त्यामध्ये देखील हळूहळू लॉस होत गेला आणि एवढा लॉस होत गेला की घरातील खर्चे देखील भागेनासे झाले. त्यानंतर मात्र सर्वांचा स्वभाव हा आपोआपच बदलत गेला. जे माझ्यावर आई-वडिलांप्रमाणे प्रेम करणारे माझे सासू-सासरे ते देखील आता मला टोमणे मारायला सुरुवात करू लागले. त्यामध्येच मी प्रेग्नेंट आणि बिझनेसमध्ये देखील लॉस होऊ लागला होता. त्यामुळे चहूबाजूंनी मला खूप त्रास होत होता आणि त्यामध्ये सर्वात जास्त माझ्या मिस्टरांची चिडचिड देखील खूप वाढली होती. खरं सांगायचं म्हटलं तर मानसिक, शारीरिक, आर्थिक, सामाजिक संपूर्ण बाजूने मला त्रासच होत होता आणि माझ्या आईवडिलांचा कोणत्याही प्रकारे सपोर्ट देखील नव्हता. त्यामुळे कोणाला काय सांगावे हे देखील मला सुचत नव्हते. खूप त्रास होत होता. हळूहळू सहनशीलता देखील संपत आली होती. कधी-कधी तर असं वाटायचं की जीव पटकन देवावा. इथपर्यंत देखील मी विचार करत होते, परंतु त्यामध्येच माझ्या पोटातील बाळांचा मला विचार येत होता आणि त्यांच्यासाठी जगावंसं वाटत होतं. अशा परिस्थितीमध्ये देखील मला कोणत्याही देवाची सेवा करावीशी कधीही वाटली नाही. परंतु आमच्या घरी अचानक आमच्या मिस्टरांचे मित्र आले आणि त्यांनी आमची परिस्थिती पाहिली. त्यानंतर त्यांनी मला श्री स्वामी समर्थांविषयी माहिती सांगितली आणि त्यांनी मला म्हणाले की मी तुला भावाप्रमाणे सांगतो की तू स्वामींची भक्ती कर. मी होकारार्थी मान हलवली आणि त्यानंतर बाकीच्या टेन्शनमुळे मी विसरून गेले. काही दिवसांनी पुन्हा तो मित्र घरी आला, परंतु येताना त्यांनी श्री स्वामी समर्थांचा फोटो बरोबर घेऊन आले होते आणि त्यांनी फोटो मला दिला. त्यानंतर मी तो फोटो घरामध्ये लावला आणि मी दररोजच्या देवपूजेबरोबरच श्री स्वामी समर्थांची पूजा देखील करू लागली होती. दररोज स्वामींच्या फोटोला धूप, दीप, अगरबत्ती लावून ओवाळत होते. परंतु स्वामी म्हणजे काय यांच्याविषयी मला काहीच माहिती देखील नव्हती. त्यांचं नाव, त्यांचं नामस्मरण, त्यांची सेवा, त्यांचं जप काहीही माहीत नव्हते. त्यामुळे दररोजच्या देवपूजेप्रमाणे स्वामींची देवपूजा देखील करत होते, परंतु कोणत्याही प्रकारे घरामध्ये फरक पडत नव्हता. ज्यावेळेस स्वामींचा फोटो घरामध्ये लावला त्यानंतर अडचणी अजूनच वाढल्या. भांडण तंटा अजूनच वाढू लागला होता. मिस्टरांची चिडचिड तर अजूनच वाढली होती. त्याबरोबर सासूंचे टोमणे देखील थांबत नव्हते. त्यामध्येच मला असे वाटले की हा फोटो घरामध्ये आल्यामुळे जास्त त्रास होऊ लागला आहे. काही दिवस तसाच त्रास सहन करत फोटोची सेवा केली, परंतु कोणत्याही प्रकारे फरक पडेनासा झाला. त्यानंतर खूप राग आला आणि त्या रागाच्या भरामध्येच मी तो फोटो एका कपड्यामध्ये गुंडाळला आणि बेडच्या खाली फेकून दिला. माझ्या बिझनेसमध्ये देखील मला खूप लॉस होत होता. त्यामध्येच मिस्टरांच्या कामाचा कोणत्याही प्रकारे ठाव ठिकाणा लागत नव्हता आणि घरामधील परिस्थिती तर अतिशय बिघडली होती. त्यामुळे काय करावे काहीही सुचत नव्हते. परंतु एके दिवशी माझी मैत्रीण आली आणि मला म्हणाली की तुझं काय चाललं आहे. त्यावेळेस आम्ही दोघींनी खूप गप्पा मारल्या. मी देखील काही अडचणी माझ्या तिला सांगितल्या आणि तिला विचारलं की अचानक इकडे कशी काय आलीस. त्यावेळेस तिनं सांगितलं की इथून थोडंसं पुढं गेल्यानंतरच स्वामींचा मठ आहे, केंद्र आहे, तिथे मी चालली आहे. आणि मला देखील म्हणाली की तू येतीस का. परंतु मी नाही म्हटलं आणि मी माझं काम करू लागले. त्यावेळेस मला 9वा महिना लागला होता. असेच काही दिवस निघून गेले आणि माझी डिलिव्हरी देखील झाली आणि त्यानंतर मी आई झाले. मला 2 आवळ्या-जावळ्या 2 मुली झाल्या.
त्यानंतर अजूनच माझं टेन्शन वाढू लागलं. त्यावेळेस काय कुणास ठाऊक कसा माझ्या डोक्यामध्ये विचार आला आणि नंतर मी माझ्या मैत्रिणीला फोन केला आणि मी तिला म्हटले की चल आपण एकदाशी स्वामींच्या मठामध्ये जाऊया. त्यानंतर ती माझी मैत्रीण देखील लगेचच माझ्या घरी आली. जणू काही ती वाटच पाहत होते की मी तिला केव्हा चल म्हणत आहे ते. आणि माझी मैत्रीण माझ्या घरी आली. त्यानंतर मी माझ्या सासूबाईंना म्हणाले की चला आपण दोघीजणी स्वामींच्या मठामध्ये जाऊन येऊया. तिथेच आपल्या परिस्थितीचं काही प्रश्नाचं उत्तर मिळालं तर बघूया. आणि त्यानंतर मी, माझी सासू आणि माझी मैत्रीण आम्ही दोन्ही माझ्या बाळांना घेऊन स्वामींच्या मठामध्ये पोहोचलो. तिथे गेल्यानंतर स्वामींची आरती वगैरे संपूर्ण झाले. तिथे काही माहिती सांगितली आणि ज्यावेळेस मी स्वामींच्या मठामध्ये स्वामींचा फोटो पाहिला तेथे, त्यावेळेस मला असं वाटलं की स्वामी माझी वाटच पाहत होते. कारण स्वामींचा फोटोतील स्वामी हे माझ्याकडे एकटक पाहत होते. त्यावेळेस मी देखील खूप वेळ स्वामींच्या फोटोकडे एकटक पाहिलं. त्यावेळेस मला असं वाटत होतं की स्वामी माझ्याकडे पाहून स्मित हास्य करत होते आणि मी देखील त्यामध्ये हरवून गेले आणि मी देखील खूप वेळ स्वामींच्या फोटोकडे तशीच पाहत राहिले. आणि नेमकं त्याच वेळेस मला असं वाटलं की स्वामी आता माझी साथ कधीही सोडणार नाहीत. त्या मठामध्ये मला स्वामींची माहिती समजली. त्यावेळेस मला खूप आनंद झाला आणि मला त्यावेळेसच वाटले की हेच माझी परिस्थिती बदलू शकतात. त्यानंतर मी गुरुजींचा आशीर्वाद घेतला आणि त्यांना काही प्रश्न त्यांना सांगितले. त्यानंतर मला त्यांनी संपूर्ण माहिती सांगितली की तू इथून पुढे स्वामींचं नामस्मरण जप आणि त्यांची सेवा करायला सुरुवात कर, सर्व काही ठीक होईल. गुरुजींनी मला सांगितले की ज्यावेळेस तू स्वामींची सेवा करायला सुरुवात करशील त्यावेळेस सर्व काही तुझ्या आयुष्यामध्ये ठीक होईल. त्याबरोबरच गुरुजींनी सांगितले की तुझ्या आयुष्यामध्ये तू कितीही सक्सेस झाले तरी देखील तू देवांची सेवा, आपल्या स्वामींची सेवा करायची अजिबात सुद्धा सेवा सोडू नकोस. आणि आता इथून पुढे तुझ्या आयुष्यातील अडचणी, दुःख, संकटे सर्व काही संपणार आहे. स्वामींबद्दलची माहिती मला खूप चांगल्या पद्धतीने समजली आणि गुरुजींनी जे काही समजून सांगितलं ते देखील खूप चांगल्या पद्धतीने मला समजले होते. त्यामुळे मला ना कुठे तरी असे वाटले की हेच आहे जे माझी परिस्थिती आणि माझी संपूर्ण अडचणी दूर करू शकतात. आणि त्यानंतर मी घरी आले. घरी आल्यानंतर बेड खाली कपड्यात गुंडाळून फेकलेला स्वामींचा फोटो बाहेर काढला, त्याची पूजा केली आणि तिथून पुढे मी स्वामींचं नामस्मरण करायला सुरुवात केली. आणि त्याबरोबरच आठवड्यातून एकदा तरी स्वामींच्या केंद्रामध्ये, मठामध्ये जात होती. स्वामींची नित्य सेवा, दररोज जे काही होईल एवढी सेवा, त्याबरोबरच माझा बिझनेस आणि घरातील सर्व कामे करू लागली होती. परंतु लगेचच काहीही फरक पडला नाही. परंतु मी सेवा थांबवली नाही, मी सेवा करतच राहिले. हळूहळू माझ्या बिझनेसमध्ये देखील खूप फरक पडत गेला आणि मला त्यामध्ये फायदा होत गेला. त्यानंतर मी माझ्या मिस्टरांना देखील घेऊन केंद्रामध्ये जाऊ लागले. घरामध्ये जास्त पैसे येत नव्हते, परंतु जेमतेम परिस्थिती चांगल्या पद्धतीने चालत होते. स्वामींची सेवा, स्वामींच्या केंद्रामध्ये जाण्यास सुरुवात केल्यापासूनच घरामध्ये, वातावरणामध्ये खूप चांगल्या पद्धतीने फरक पडत गेला होता. सर्वांची मने मिळू लागली होती. एकमेकांविषयीचा द्वेष कमी झाला होता. आणि एके दिवशी आम्ही स्वामींच्या मठामध्ये गेलो आणि मठातून घरी आलो. त्यावेळेस मला अजूनही चांगलं आठवतं की तो गुरुवारचा दिवस होता आणि मठातून घरी आल्यानंतरच यांना फोन आला आणि सांगितलं की तुमच्यावर लागलेला आरोप हा रद्द झालेला आहे, तुम्ही उद्यापासून जॉबवर येऊ शकता. आता सर्व काही आनंदाने पार पडत होतं. मिस्टरांचा जॉब देखील चालू झाला होता. पूर्वीपेक्षा त्यांना पेमेंट देखील खूप वाढलं होतं. आता मी मनापासून स्वामींची सेवा करत होते. कितीही काम असलं तरी त्यामधून वेळ काढून स्वामींची नित्य सेवा ही करतच होते. आता माझा बिझनेस देखील खूप चांगल्या पद्धतीने चालत होता. माझ्या लहान मुलींकडे माझी आईसारखी असणारी सासू ती देखील चांगल्या पद्धतीने लक्ष देत होते. माझे सासू सासरे हे माझ्या दोन्ही मुलींमध्ये गुंतून गेले होते. त्यामुळे मला आता कोणत्याच पद्धतीची चिंता नव्हती. माझ्या आयुष्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीचे जीवन चालू झाले होते आणि हे फक्त श्री स्वामी समर्थांच्या चमत्कारामुळेच. हाच होता माझा अनुभव.
बघा मित्रांनो, ज्यावेळेस एखाद्याच्या आयुष्यामध्ये श्री स्वामी समर्थ येतात त्यावेळेस त्यांचे आयुष्य हे बदलून टाकतात. मग त्यांच्या आयुष्यामध्ये कितीही अडचणी असू द्या, दुःख असू द्या, संकटे असू द्या, काहीही कितीही जास्त प्रमाणामध्ये असलं तरी देखील स्वामी हे ब्रह्मांडाचे नायक आहेत. त्यामुळे सर्व अडचणी, दुःख, संकटे ते लगेचच दूर करतात. कधीकधी हा उशीर लागत असतो, कारण कर्माचे फळ हे भोगूनच संपायचे असतात. त्यामुळे काहींना स्वामींची प्रचिती लगेच येते तर काहींना उशिरा येते. परंतु धीर हा अजिबात सुद्धा सोडायचा नाही. स्वामींची सेवा ही अजिबात सुद्धा सोडायची नाही. जिथे विश्वास असतो तिथे देवाला सुद्धा यावं लागतं. बघा, या ताईंना अगोदर देवावर विश्वास नव्हता, त्यावेळेस त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे देवाने मदत केली नाही. परंतु ज्या वेळेस त्यांचा देवावरचा विश्वास वाढला त्यावेळेसच त्यांचे सर्व अडचणी, दुःख, संकटे दूर झाली. ताईंच्या घरामध्ये साक्षात स्वामींचा फोटो आला, परंतु त्यांच्या मनामध्ये भाव नव्हता, स्वामींविषयी विश्वास नव्हता. त्यामुळे स्वामींनी त्यांची कोणतीही मदत केली नाही. जर मनामध्ये देवाविषयी भावना नसतील तर देव तर कसे पावतील? त्यामुळे सर्वात अगोदर देवावर विश्वास ठेवायला शिकायचा आहे. आपल्या स्वामींवर विश्वास ठेवायचा आहे. संपूर्ण विश्वासाने त्यांची सेवा करायची आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आपला धर्म आहे की स्वामींची सेवा करायची आहे. काहींना सवय असतात की लगेचच सेवा केली की लगेचच आम्हाला स्वामींनी काहीतरी द्यावं, परंतु तसं नसतं. एखाद्या वेळेस एखाद्या इच्छेसाठी जर तुम्ही सेवा करत असाल तर त्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने त्या इच्छेची परीक्षा घेतली जाते, त्या भक्ताची परीक्षा घेतली जाते. त्यामुळे फक्त सेवा करायची आहे, कोणतीही इच्छा ठेवायची नाही. कारण स्वामी आहेत ते ब्रह्मांडाचे नायक आहेत. त्यांना माहीत असते की आपल्या भक्तासाठी काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे. त्यामुळे एखादी गोष्ट हवी आहे म्हणून कधीही सेवा करायची नाही. स्वामी योग्य वेळ आली की भरपूर देतील, एवढे देतील की मागण्यासाठी देखील तुमच्याकडे जागा राहणार नाही. फक्त योग्य वेळ येईपर्यंत वाट पाहायची आहे. तुम्ही स्वतः विचार करा, ज्यावेळेस या ब्रह्मांडाचे नायक जर तुमच्या बरोबर असतील तर तुमच्या आयुष्यामध्ये कशाचीही कमतरता पडणार नाही. स्वामींना गुरु, माय, बाप सर्व काही बनवायचे आहे. गुरुचरित्रामधील एक वाक्य आहे की ज्या व्यक्तीवर देव कोपतो त्याचं गुरु रक्षण करतो, परंतु ज्या वेळेस गुरु कोपतो त्यावेळेस देव काहीही करू शकत नाही. त्यामुळे गुरु हे सर्वश्रेष्ठ आहेत. जो करेल स्वामींची सेवा तोच खाईल मेवा, हे आपले श्री स्वामी समर्थांचे वाक्य आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर एवढाच अनुभव तुमच्याबरोबर शेअर करायचा होता. तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. तुम्ही सर्वजण सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा, अशीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि इथेच थांबवते. पुन्हा भेटूया अशा श्री स्वामी समर्थांच्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.